नमस्कार, राधे राधे सर्वांना। आज आपण बनवूया मस्त अशी होममेड बालुशाही, ती पण बाहेरच्यापेक्षा दुपटीने चांगली, त्याच पद्धतीने रसरशीत, खुसखुशीत आणि खमंग सुद्धा। चला तर मग नमस्कार, मी दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मापासाठी मी कप घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही वाटी पण घेऊ शकता। तर एक कप अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। तर आपण इथे अशा पद्धतीने 2 कप इतका मैदा घेणार आहोत। मी दुसरा कप पण त्याच पद्धतीने भरून घेतलेला आहे। आता अर्धा कप इथे ताजं फ्रेश साईचं दही घ्यायचं आहे। तर अर्धा कप इथे मी दही घेतलेला आहे, फक्त दही जास्त आंबट नसावं। अर्धा कप तेल घेतलेलं आहे। तर तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता, फक्त तूप असंच वितळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ते पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत। फक्त तेल घातलं तर बालुशाही तेलातच तळून घ्या आणि तूप घातलं तर तुपातच तळून घ्या। इथे मी सोडा घालून घेतलेला आहे, चमचा छोटा आहे म्हणून मी तुम्हाला मोठ्या चमच्याचा पण माप दाखवलेला आहे। अर्धा चमचापेक्षाही कमी घ्यायचा आहे। 2 चिमूटभर इथे मीठ घालून घ्यायचं आहे, 2 चिमूटमध्ये चुटकी। तर 2 चुटकी आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया हलक्या हाताने आणि नंतर लागल तसंच अगदी थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याचा हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा। अजिबात जशी आपण गव्हाची कणिक मळतो ना तसं रगडायचं नाही, व्यवस्थित हाताने याला हलक्या हाताने गोळा तयार करून घेऊन एक 10 ते 15 मिनिटं आपण हा गोळा असाच ठेवून देणार आहोत। बघू शकता पाणी अगदी थोडंसं लागलेलं आहे 1 कपामधलं। आता हे आपण थोडा वेळ साईडला ठेवून घेऊयात। आपण पाक तयार करून घेऊया बालुशाहीसाठी। 1 वाटी साखर घालून घ्यायची आणि 1 वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये 1 चिमूटभर अगदी चुटकीभर इतकंच फूड कलर घातलेला आहे मी इथे, ऑरेंज कलरचा। तुम्ही कलर नसेल तर केशर वापरू शकता, नाही वापरला तरी चालेल। तर मस्त असं पाक फक्त चिपचिपा होईपर्यंतच आपल्याला करून घ्यायचा आहे, ना जास्त पातळ ठेवायचा आहे ना जास्त घट्ट बनवायचा आहे। तर मस्त पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करून दुसऱ्या गॅसवर मी याला ठेवून दिलेला आहे। आता आपण दुसरी कढईमध्ये आपल्याला बालुशाही तळण्यासाठी तेल घेऊयात। तेल मस्त गरम करायला ठेवून घेऊया। तेल थोडंसं जास्त घाला, जर तुम्ही तुपामध्ये भिजवला असेल तर तूप घालून घ्या, नाहीतर मग तेल घालून घेऊया। मी तेलच घातलेलं आहे कणिकमध्ये म्हणून मी तेलच घेतलेलं आहे। तेल तापते तोपर्यंत आपण कणिक आपली व्यवस्थित याला आलटीपलटी मारून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने थोडीशी याला मऊ करून घेऊयात। त्याचे 4 भाग करून घेतले आणि अशा पद्धतीने थोडासा पसरत गोल असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हाताने जरी तोडलं तरी चालेल, कणिक खूप सॉफ्ट एकदम मऊ झालेली असते ती। आणि आता आपण याची बालुशाही तयार करून घेऊयात। बघू शकता हातावरनं अशा पद्धतीने हलक्या हाताने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि मधल्या एका बोटाने त्याला छिद्र पाडून त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। बघू शकता सेम अशाच पद्धतीने सर्व बालुशाही मी तयार करून घेतलेले आहे। तेलामध्ये काय करायचं, एक थोडासा गोळा आधी टाकून बघायचा, थोडासा गोळा वरती यायला लागला की नंतर त्यामध्ये आपण बालुशाही घालून घेऊयात। तेल अजिबात जास्त तपलेलं नसावं आणि कमी गॅसवरच आपल्याला ही सर्व बालुशाही तळून घ्यायची आहे। सर्व बालुशाही वरती आल्या की नंतर याला आपण पलटी मारून घेऊयात अशा पद्धतीने। खूप मऊ असतात त्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थित याला जास्त जोर न देता पलटी मारून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। अशा पद्धतीने जर बालुशाही बनवली तर जर तुम्ही नवीन जरी असाल ना तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुम्ही स्वतःच्या हाताने ही बालुशाही तयार केलेली आहे। कोणीही म्हणणार नाही की ही बालुशाही घरी बनलेली आहे। कोणालाही जर खायला दिली तर ते म्हणाल अगदी तुम्ही बाहेरूनच आणलेली आहे। तर मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत, म्हणजेच मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आणि नंतर जोपर्यंत गरम आहेत ना तोपर्यंतच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत। बाकीच्या बालुशाही पण आपण त्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आणि 1 मिनिटभर एका बाजूने ठेवायच्या आणि 1 मिनिट झाला की नंतर याला पलटी मारून घ्यायची, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण मस्त पाक यामध्ये मुरला जातो। आता सर्व बालुशाही व्यवस्थित पलटी मारून घेऊयात आणि परत 1 मिनिटभर आपण ह्या अशाच ठेवून घेणार आहोत। मस्त अशी बालुशाही रसरशीत पूर्ण पाकीने आता व्यवस्थित पिलेला आहे।
जास्तीत जास्त 2 ते 2.25 मिनटंच आपल्याला पाकामध्ये ठेवायची आहे आणि नंतर काढून घ्यायची आहे. पाक फक्त थोडा कोमट असावा, जास्त गरम किंवा जास्त थंड पण नसावा. मस्त अशा बालुशाही तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कधीही आता राखी पौर्णिमा पण आलेली आहे, स्वीट जर बनवायचं असेल तर बालुशाही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल आणि बनवल्यावर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. मस्त अशी रसरशीत बालुशाही तयार आहे. कमीत कमी ही बालुशाही एक 7 ते 8 दिवस घरामध्ये राहू शकते. स्वच्छ डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायची आणि 7 ते 8 दिवस त्याच चवीने आणि त्याच पद्धतीने खायला पण लागेल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.